मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 36 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थातच आपली टीईटी एक्झाम 2025 जी की येत्या 23 नोव्हेंबर रोजी मित्रांनो होणारी आहे. आणि आजपासून आपण पाहिलं तर 23 नोव्हेंबर रोजीसाठी आपल्याकडे फक्त मित्रांनो 22 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. आता त्यामानाने आपण रेग्युलरली जे आहे प्रत्येक सब्जेक्टनुसार मित्रांनो जेवढे काही परीक्षाभिमुख अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आहेत ते मित्रांनो आपल्या या सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत. जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवर त्याचे सर्वांची तुम्हाला लिंक जी आहे ती मित्रांनो मिळून जाणार आहे असते. जर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप अजूनही जॉईन केला नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळेल, तिथून मित्रांनो लगेच आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला टीईटीचे सर्व काही अपडेट व त्यासोबत इतर सरळ सेवा भरती देखील लवकरात लवकर अपडेट जे की पाहायला मिळणार आहेत असतील मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामरचे अतिशय महत्त्वपूर्ण काही आपण प्रश्न पाहणार आहोत, जे की तुम्हाला प्रत्येक सेक्शननुसार 30 प्रश्न विचारली जाणारी असतात. मित्रांनो, जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये 30 प्रश्न कव्हर केले आहेत सेम तुम्हाला त्या प्रकारचे प्रश्न जे आहेत तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये पाहायला मिळणारे असतील. तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 90+ चा स्कोर अचीव करून तुम्हाला जर टीईटी मध्ये एलिजिबलचा शेरा लावून घ्यायचा असेल तर मित्रांनो आपले व्हिडिओ जे आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, कारण का यावरूनच तुमचे त्या परीक्षेचे जे काही पॅटर्न आहे थोडक्यामध्ये जो की आपण फॉलोअप करून बनवलेला आहे. तर तुमचा खरेखुरचा प्रश्नांचा जो आपण अनुभव आहे तो याद्वारे तुम्हाला पाहायला मिळणारा असेल. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, खूप काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा. तर पाहू आपण आजच्या या भाग 36 मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की काय म्हणतो पहा, चूज द करेक्ट प्रिपोजिशन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स अँड फिल इन द ब्लँक्स. या ठिकाणी योग्य तो आपल्याला प्रिपोजिशन यूज करून जो आहे तो आपल्याला खाली जे आहे या ठिकाणी फिल इन द ब्लँक करायचा आहे. तर मी या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण देखील थोडक्यामध्ये सांगणार आहे, त्यामुळे खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवून घ्या. आणि जर तुम्हाला याचं रिव्हिजन म्हणून अभ्यास नंतरून करायचा असेल तर तुम्ही वहीपेन घेऊन सोबत बसा, जेणेकरून मी जेवढे महत्त्वपूर्ण मुद्दे सांगेल ते तुम्ही तुमच्या वहीवर नोट डाऊन करून घ्याल मित्रांनो. तर यामधलं वाक्य कसं आहे पाहून घ्या सुरुवातीला, की आय हॅव बीन इल डॅश लास्ट मंथ. या ठिकाणी जो डॅश आहे या ठिकाणी कोणता प्रिपोजिशन येणारा असेल. तर अशा प्रकारची वाक्य सोडवता वेळेस जे आपल्याला सर्वात प्रथम ते वाक्य जे आहे ते कोणत्या काळामधलं आहे हे पाहावं लागणार असेल. या ठिकाणी पाहून घ्या, हे वाक्य जे आहे या ठिकाणी हॅव बीन हे आलेलं आहे, म्हणजेच काय कोणत्या प्रकारामधलं वाक्य आहे जे की प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे की पूर्ण वर्तमान काळामधलं जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर यामध्ये आपल्याला जे आहे या ठिकाणी एक निश्चित असा जो आहे थोडक्यामध्ये वेळेपासूनची क्रिया सुरू होत आहे. तर आपण एखादं निश्चित वेळ जेव्हा दर्शवतो आपण त्यावेळेस काय वापरतो, त्यावेळेस जे आहे थोडक्यामध्ये सिन्स हे जे आहे ते वापरतो, जे की पर्याय नंबर सी मध्ये आहे. म्हणजेच काय तर पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं होणार असेल. आय हॅव बीन इल सिन्स लास्ट मंथ या प्रकारे जे आहे हे वाक्य होणार असेल. तर या ठिकाणी सिन्स कसं काय आलं, तर यामध्ये जो लास्ट मंथ हा जो काय आपल्याला पॉइंट ऑफ टाइम या ठिकाणी दिलेला आहे जे की क्रिया दर्शवण्यासाठी असल्याचा, त्यामुळे जे आहे सिन्स जे आलेलं आहे. तर आता फॉर का या ठिकाणी येऊ शकत नाही, तर फॉर काय येऊ शकत नाही, तर फॉर जे आहे थोडक्यात कालावधी दर्शवण्यासाठी जे आहे ते वापरलं जातं. जस्ट लाईक इट सांगायचं झालं तुम्हाला, जसं की या ठिकाणी लास्ट मंथ आहे, समजा 1 मंथ 2 मंथ अशा प्रकारे जर कालावधी दर्शवायची असेल तर फॉर जे वापरलं जातं. त्यानंतर ड्युरिंग, तर ड्युरिंग कधी वापरलं जातं, तर ड्युरिंग म्हणजेच की च्या दरम्यान या अर्थाने जे थोडक्यामध्ये वापरतात, त्यामुळे या ठिकाणी हे येत नाही. म्हणून पर्याय नंबर काय होणार असेल, जे की सी याचं जे आहे ते योग्य ते उत्तर होणार असेल. आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणारे असतील. अशा प्रकारच्या प्रश्नाचा तुम्हाला अभ्यास असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा प्रश्न 2 असा आपला, कंप्लीट द सेंटेन्स. या ठिकाणी आपल्याला एक सेंटेन्स आहे जो की योग्यरित्या कंप्लीट करायचा आहे. सेंटेन्स कसं आहे बा, प्लीज इनक्वायर डॅश द मॅटर. तर या ठिकाणी प्लीज आलेला आहे हे आपल्याला माहित आहे, पण इनक्वायर म्हणजे काय, नेमका याचा अर्थ काय होतो, तर इनक्वायरचा जो अर्थ होतो जे की चौकशी करणे, म्हणजेच काय सखोल चौकशी करणे. याला दुसरा शब्द आहे इन्व्हेस्टिगेटिंग. जो इन्व्हेस्टिगेटिंग हा शब्द आहे जो की याचा दुसरा शब्द आहे. इनक्वायर असा त्याचा अर्थ होतो. तर त्या समोर जो फिल इन द ब्लँक आहे त्याच्यासोबत जे की काय येणार असेल या ठिकाणी, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की डी, इंटू जे येणार आहे. तर या ठिकाणी कसं वाक्य होणार असेल, प्लीज इनक्वायर इंटू द मॅटर. तर या विषयाची सखोल चौकशी करा असं जे आहे थोडक्यामध्ये याचा जो आहे पूर्ण रूप होणारा असेल, जो की या ठिकाणचे एक पूर्ण सेंटेन्स बनणारा असेल. ते इनक्वायर टू यामध्ये का आलेला आहे इंटू, कारण का या म्हणजे जे आहे फ्रेझल वर्बचा जो आहे थोडक्यामध्ये अर्थ जो की सखोल चौकशी करणे असा होतो, ज्याला इन्व्हेस्टिगेट देखील होतो. आता पर्याय दुसरे काय येऊ शकत नाहीत ज्यामध्ये
ए मध्ये पर्याय इन आहे. इन का येऊ शकत नाही कारण का इनॅक्वरच्या सोबत जे आहे वापरल्यास चौकशीचा अपेक्षित या ठिकाणी अर्थ देत नाहीत, म्हणून त्या ठिकाणी इन देखील येत नाही आणि ऑफ देखील येत नाही. म्हणून काय येतं तर ते आहे पर्याय नंबर फक्त डी, जे की इंटू हे त्या ठिकाणी येतं. तर असे काही याचे बेसिक नियम आहेत जे की माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतरचा पुढील तिसरा प्रश्न असा आहे, चेंज द व्हॉइस ऑफ तर या ठिकाणी वाक्य कसं आहे, ऑल ट्रस्ट अँड होनेस्ट मॅन. तर या प्रकारचं हे वाक्य आहे. तर यामध्ये आपला व्हॉइस चेंज करायचं आहे. तर ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं वाक्य आहे ऑल ट्रस्ट अँड होनेस्ट मॅन. तर याला जे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये करता वेळेस एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये रचना जो याची होते सुरुवातीला येतं जे की त्याचा जो काही कर्म आहे या वाक्यामधला तो येतो. त्यानंतर त्याच्यासोबत इज आणि वर्बचा थर्ड फॉर्म जो आहे थोडक्यामध्ये येणारा असतो आणि जो शेवटचा जो कर्ता आहे त्याला कर्त्यासोबत या वाक्यातल्या कर्त्यासोबत जे थोडक्यामध्ये जे की बाय हा जो आहे थोडक्यामध्ये लागणारा असतो. तर यामध्ये ते संपूर्ण आपला रचना कयामध्ये दिसते जे की पर्याय नंबर आपल्याला जे आहे ते सी मध्ये दिसते. म्हणजेच काय, ट्रस्ट इज ऑलवेज विथ अन होनेस्ट मॅन या प्रकारे जे आहे ते होणारं असेल. तर असं होईल का मग, तर असं हे होणारं नाही कारण का यामध्ये आपल्याला जे काही रचना आहे ती की एकदम चुकीची दिलेली आहे. मग कोणतं होईल, जे की पर्याय नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. असे काही कन्फ्युजिंग देखील करणारे तुम्हाला उत्तरे असतात. आता मी एखादं हे उत्तर चूज केलं म्हणजे तुम्हाला वाटत असेल की हे बरोबर आहे, परंतु हे नाही, पर्याय नंबर बी आहे. कारण का त्याचा जो कर्ता आहे तो या ठिकाणी शेवटी आलेला आणि या वाक्यामध्ये पहा बाय देखील दिसत आहे का, बाय देखील दिसत नाही, जे की मिळते जुळते आपल्याला वाटतात पण ते त्याचे उत्तर राहत नाहीत. हे या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. तर बी नंबरचे याचं पर्यायी उत्तर होणार असेल. अँड अ हॉनेस्ट मॅन इज ट्रस्टेड बाय ऑल या प्रकारे हे याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. कोणतं, पर्याय नंबर बीचं. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण पाहू जो की प्रश्न क्रमांक 14 काय म्हणतो, फिल इन द ब्लँक बाय सुटेबल आर्टिकल. तर या ठिकाणी आपल्याला आर्टिकल जो आहे तो यूज करायचा आहे जे की या ठिकाणी सुटेबल असणारा. तर वाक्य काय आहे, डॅश गंगा इज स्केर्ड रिव्हर ऑफ इंडिया. तर या प्रकारचं हे वाक्य आहे. तर या ठिकाणी पाहून घ्या, जेव्हा आपण या प्रकारचे अशा प्रकारचे वाक्य पाहतो जसं की जे काही नद्यांची नावे, धार्मिक ग्रंथ आणि प्रसिद्ध वास्तू हे जे अशा प्रकारचे ज्या समोर तुम्हाला जर आर्टिकल लावायला सांगितलं तर त्या ठिकाणी तुम्ही डोळे झापून काय लावायचं आहे, डेफिनेट आर्टिकल. तर डेफिनेट आर्टिकल कोणतं आहे, डेफिनेट आपलं आर्टिकल जे की द. तर द ला जे आहे डेफिनेट आर्टिकल असं जे आहे ते म्हणतात. म्हणजे की एक निश्चित उपपद आहे जे की वापरलं जातं. काय समोर वापरलं जातं मग द, नद्यांची नावे, धार्मिक ग्रंथ आणि प्रसिद्ध जे काही वास्तू यांच्यापूर्वी जे आहे द हे डेफिनेट आर्टिकल वापरलं जातं. जसं की सेंटेन्स कसं होणार असेल, म्हणजे द गंगा इज स्केर्ड रिव्हर ऑफ इंडिया या प्रकारचं हे जे आहे ते वाक्य वापरलं जाणार असेल. आता या ठिकाणी अ काय येत नाही किंवा ॲन काय येत नाही, तर ही जी आहेत इनडेफिनेट जे की आर्टिकल आहेत. याचं कसं आहे ना, जे की उच्चाराच्या याच्यावर जे याला लावलं जातं, ज्याच्या उच्चार व्यंजन ध्वनीनं होतो त्यामुळे त्याला ॲन हे अयोग्य जे थोडक्यामध्ये जे की याचे काय ए ॲन हे जे व्यंजन किंवा स्वर ध्वनीने जे उच्चार होतात त्यासाठी ए आणि ॲन वापरलं जातं, परंतु अशा प्रकारच्या याच्यामध्ये ते वापरलं जात नाहीत. म्हणून ऑप्शन नंबर बी म्हणजेच की द या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो पहा, चूज द करेक्ट सेंटेन्स. या ठिकाणी जो करेक्ट सेंटेन्स आहे तो आपल्याला या ठिकाणी वापरायचा जे की या ठिकाणी चूज करायचा आहे. तर यापैकी कोणतं सेंटेन्स करेक्ट आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर सी, जे की आय एम इन अ हॅरी. हे जे आहे थोडक्यामध्ये याचं पर्याय नंबर जे की सी हे बरोबर असणार असेल. तर कशावरून, कारण का हे वाक्य काय म्हणतं, हा इंग्रजी भाषेतील एक जे योग्य वाक्यप्रचार आहे, हा एक इडमस्टिक्स एक्सप्रेशन्स आहे ज्यामुळे याचा अर्थ जो आहे थोडक्यात काय होतो, जे की घाईत असणे असा होतो. म्हणून पर्याय नंबर सी हे याचं योग्य उत्तर होणार असेल. तर ए, त्यानंतर पर्याय नंबर ए, डी आणि बी हे जे आहे थोडक्यामध्ये जे की हे चुकीच्या पद्धतीने केलेले आहेत, जे की व्याकरणदृष्ट्या चुकीचे आहेत, म्हणून जे आहे हे या ठिकाणी योग्य ते होणार नसेल. म्हणून पर्याय नंबर याचं काय होणार असेल, जे की सी हे जे आहे ते होणार असेल. असे देखील काही तुम्हाला कॉमन लॉजिक लावण्यासारखे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतरचा प्रश्न 6 आपला, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्स. या ठिकाणी आपल्याला फॉर्म ऑफ वर्ब या ठिकाणी चूज करायचा आहे आणि हा सेंटेन्स पूर्ण करायचा आहे. तर सेंटेन्स काय या ठिकाणी, द नीडल इन द कंपॉस ऑलवेज डॅश टू द नॉर्थ. या ठिकाणी अशा प्रकारचा एक सेंटेन्स आहे. म्हणजेच काय, तर हे वाक्य जे आहे हे एक सार्वत्रिक सत्य ज्याला आपण युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतो ना, जे की ते दर्शवते, जे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असते, हे जे आहे वाक्य दर्शवणार आहे. म्हणून आता ह्या ठिकाणी आपल्याला काय वापरावं लागणार असेल, जे की काय येणार असेल, तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की
पॉइंट्स म्हणजे की यस हे जे लागणार आहे. तर यामध्ये हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असते आणि जो कर्ता आहे द निडल या ठिकाणचा कर्ता कोणता आहे द निडल हा कर्ता आहे आणि एकवचनी असल्याने जे आहे क्रियापदाला जे की यस हा लागणारा असतो. आता जर इतर पर्याय काही नाही ज्यामध्ये पॉइंटेड असो किंवा पॉइंट असो हे का येत नाहीत कारण का पॉइंटेड हा पास्ट टेन्स आहे आणि पॉइंट हा जो आहे अनेकवचनी क्रियापद आहे त्यामुळे या ठिकाणी हे येत नाही. म्हणून ऑप्शन नंबर याचं ए हे याचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्हाला टीईटी एक्झामच्या या उर्वरित 22 दिवसांमध्ये चांगली तयारी करून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला जर मित्रांनो 90+ स्कोर अचीव्ह करून तुम्हाला इलिजिबलचा शेरा तुमच्या सर्टिफिकेटवर लावायचा असेल तर मित्रांनो त्यासाठी आपण स्पेशली मित्रांनो टीईटी परीक्षेसाठी आपण पेपर 1 व पेपर 2 साठी आपली टेस्ट सिरीजची बॅच आपण लॉन्च केलेली आहे. त्याचा आपण डिस्काउंट प्राइस ऑफर 499 ठेवलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे प्रश्न ज्यात तुम्हाला फुल लेंथची टेस्ट म्हणजेच की 150 प्रश्न 150 गुणांसाठीचे परिपूर्ण टेस्ट सिरीज व त्यासोबतच तुम्हाला एखादा सब्जेक्ट वीक वाटत असेल तर वीक सब्जेक्टसाठी आपण स्पेशली सब्जेक्टिव्ह मित्रांनो टेस्ट त्या ठिकाणी आपण रिलीज केलेली आहे ज्यावर तुमचा 30 पैकी 30 गुण मिळवण्यासाठी व 150 पैकी 150चा आपण टार्गेट ठेवलेलाच आहे. परंतु त्यापैकी आपले प्रश्न काही चुकले तरी मित्रांनो तुमचे 100+ स्कोर जर मित्रांनो कुठेही जाणार नसेल अशा प्रकारचे मित्रांनो आपण प्रश्न त्या ठिकाणी आपण तुम्हाला बनवून ठेवलेले आहेत. जर तुम्ही अजूनही आपली टेस्ट सिरीजची ती बॅच जॉईन केली नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो लगेचच्या लगेच तुम्ही आपले ॲप डाउनलोड करून तिथून संपूर्ण काय आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करून घ्या. त्यामध्ये 100% जे परीक्षाभिमुख अशी प्रश्न आहेत व त्यासोबत प्रिव्हियस इयरचे संपूर्ण क्वेश्चन आपण त्यामध्ये तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे. तुम्ही कितीही व्हिडिओ लेक्चर केला तरी मित्रांनो तुम्हाला जोपर्यंत स्वतःहून तुम्ही परीक्षाचे पेपर सोडवत नाही स्वतःहून तुम्ही अभ्यास करत नाही तोपर्यंत मित्रांनो अशा प्रकारच्या प्रश्नांचा सोडवा करणं तुम्हाला परीक्षेमध्ये देखील अवघड जाणार असेल. तर मित्रांनो त्यामुळे तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये महा एक्झाम पॉईंटचे ॲप आहे आणि तुम्ही लगेच मित्रांनो संपूर्ण कोर्स करून घ्या आणि सर्व काही टेस्ट सिरीज मित्रांनो तुम्ही रेग्युलरली सोडवत चला. 100% तुमचं तुम्हाला मित्रांनो कॉन्फिडन्स येईल आणि तुमचं तुम्ही स्वतःच ठरवाल की तुम्हाला परीक्षेमध्ये किती आपल्याला गुण यायला पाहिजे. त्यामुळे मित्रांनो टेस्ट सिरीज सोडवल्यानंतर संपूर्ण तुमचे प्रोग्रेस रिपोर्ट तुम्हाला किती स्कोर आला आहे तुमचा कोणता सब्जेक्ट वीक आहे अशा सर्व बाबी एकाच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणारे असतील. त्यामुळे वेळ वाया घालू नका. लगेच ॲप डाउनलोड करा. वेळ पहिलेच खूप तुमच्याकडे कमी आहे आणि तुम्हाला स्कोर चांगला घेऊन या. प्रथम प्रयत्नामध्ये टीईटीला जर यशस्वी तुम्हाला व्हायचं असेल तर लगेच आपली टीईटीची बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन करा मात्र विसरू नका. तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून फटाफट डाउनलोड करा आणि सर्व जॉईन करून घ्या. त्यानंतरचा आपला 7वा प्रश्न असा आहे काय म्हणतो पहा की फिल इन द ब्लँक विथ करेक्ट फॉर्म ऑफ पास्ट कंटिन्यू टेन्स. तर पास्ट कंटिन्यू टेन्सचा जो या ठिकाणी करेक्ट फॉर्म आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. तर या ठिकाणचा सेंटेन्स पहा जो काय दिलेला आहे ही डॅश ऑन टू अ ब्रांच विथ वन हँड या प्रकारचा हा टेन्स आहे. तर यामध्ये आपल्याला काय पास्ट कंटिन्यू टेन्स या ठिकाणी फिल इन द ब्लँक भरायचा आहे. तर आता पास्ट कंटिन्यू टेन्स म्हणजे की चालू भूतकाळ याची जी काही रचना आहे किंवा स्ट्रक्चर आहे कसं आहे तर यामध्ये पहिलं येतं कर्ता त्यानंतर वॉजवर त्यानंतर जे वर्ब सोबत ING जे आहे ते लागून येतं. मग आता या ठिकाणी आपल्याला काय यायला पाहिजे जे की या ठिकाणी सांगायचं झालं तर ही सोबत काय आलेलं आहे तर ही सोबत यायला पाहिजे जे काय येईल मग जे की वॉज होल्डिंग या ठिकाणी यायला पाहिजे म्हणजे की पर्याय नंबर बी याचं उत्तर होणार असेल. ही वॉज होल्डिंग ऑन टू अ ब्रांच विथ वन हँड या प्रकारे हे वाक्य बनणारा असेल जे की पर्याय नंबर बी ह्याचं योग्य ते उत्तर होणार असेल. कारण का वर्ब सोबत ING देखील या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यासोबत वॉज देखील हे आपण या ठिकाणी यूज केलेलं आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी याचं उत्तर होणार असेल. आता सांगायचं झालं जे की पर्याय नंबर ए जे काय इज होल्डिंग हे का होऊ शकत नाही कारण का प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मध्ये होल्डचे जे आहे वितरी रूप हेल्ड हे आहे त्यामुळे होल्डेड हे जे थोडक्यामध्ये नसतं म्हणून पर्याय नंबर जे आहे बी याचं योग्य ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 8वा प्रश्न काय म्हणतो पहा फिल इन द ब्लँक ऑफ द सेंटेन्स विथ द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. तर या ठिकाणी परत तो त्यासारखाच प्रश्न आहे आपल्याकडे. तर या ठिकाणी सेंटेन्स काय आहे इफ शी सॉ अ गोस्ट सी डॅश तर ती जर समजा भूताला पाहिली तर ती काय करेल असं थोडक्यामध्ये याचा अर्थ होणार असं मराठीमध्ये. तर हे सेंटेन्स जे आहे एक सेकंड कंडिशनल सेंटेन्स आहे म्हणजे की दुसऱ्या प्रकारातील शक्तीचे वाक्य आहे जे काल्पनिक अट या ठिकाणी दर्शवते. तर याची रचना जी केलेली आहे याची रचना अशी बनणारी असेल ज्यामध्ये पहिलं सुरुवातीला इफ येईल त्यानंतर सिंपल पास्ट येईल त्यानंतर सब्जेक्ट येईल प्लस त्यानंतर ओड सोबत जे वर्बचं पहिलं फॉर्म या ठिकाणी येणारं असेल जे की कायामध्ये दिसतं आपल्याला जे की पर्याय नंबर या ठिकाणी आपल्याला डी मध्ये दिसणारा असेल. इफ शी सॉ अ गोस्ट सी वुड स्क्रीम या ठिकाणी याचं जे आहे असं जे की याचा परिपूर्ण अर्थ होणारा असेल. वुड स्क्रीम हे जे आहे या ठिकाणी येणार आहे. पर्याय नंबर काय होईल जे की डी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर ऑप्शन्स या ठिकाणी प्रॉपर ऑप्शन सोबत आपल्याला फिल इन द ब्लँक करायचं आहे. यू आर नॉट एंटायटल्ड टू वोट ॲज यू आर डॅश एज
या ठिकाणचं असलं आपलं वाक्य आहे. पण याचं उत्तर काय होणार असेल, जे की पर्याय नंबर बी म्हणजेच काय अंडर एज या ठिकाणी हे असं होणार असेल. याचा अर्थच काय होतो की जो काही मायनर असतात जे की म्हणजेच की लहान मुलांना मतदान अधिकार करण्यास या थोडक्यामध्ये पात्र नाही, म्हणजे की जे पात्र नसतात असा थोडक्यामध्ये याचा अर्थ होतो. यू आर नॉट इंटायटल टू वोट ॲज यू आर अंडर एज, म्हणजे की जे अल्पवयीन मुलं असतात किंवा मायनर मुलं असतात यांना जे मतदानाचा थोडक्यामध्ये जे काही अधिकार वगैरे नसतो असा त्याचा अर्थ होतो. इंटायटल्ड म्हणजे त्याला आपण मायनर देखील आपण असं म्हणू शकतो, अंडर एज. तर या ठिकाणी याचं उत्तर काय होईल, जे की पर्याय नंबर बी हे याचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो आपली टेस्ट सिरीजची बॅच तुम्ही जॉईन केला तर 100% अशा प्रकारच्या सर्व प्रश्नांचा तुम्हाला रेग्युलरली सराव राहील, ज्यामुळे पाहता क्षणी तुम्ही याचं उत्तर जे आहे परीक्षेमध्ये चेंज करू शकता आणि खऱ्या परीक्षेचा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण काही येऊनच जाणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा काय म्हणतो पहा या ठिकाणी, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स इन द नेगेटिव्ह. तर नेगेटिव्हमध्ये करून आपल्याला याला परत या ठिकाणी लिहायचं आहे. तर सेंटेन्स काय आपल्याला या ठिकाणी, ओनली द ब्रेव्ह डिझर्व द फिअर या प्रकारचं हे वाक्य आहे. तर या ठिकाणी ओनली म्हणजेच की फक्त केवळ असलेलं वाक्य जे आहे नकारात्मक म्हणजेच की नेगेटिव्ह करताना आपल्याला जे आहे काय की नाऊन बट म्हणजे की कोणी नाही चा उपयोग या ठिकाणी करतात, जो ओनलीचा अर्थ जे आहे ते व्यक्त करतो. मग कोणता होणार असेल याचं जर आपण पाहिलं तर ते आहे ऑप्शन नंबर बी मध्ये, ज्यामध्ये नन म्हणजे की नन बट द ब्रेव्ह डिझर्व द फिअर या प्रकारे हे वाक्य बनणारं असेल, जे की पर्याय नंबर बी हे याचं योग्य ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा असा आहे, चेंज द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम एक्सक्लामेटरी टू असर्टिव्ह. तर एक्सक्लामेटरी मधून आपला असर्टिव्ह मध्ये जे आहे थोडक्यामध्ये याला चेंज करायचं आहे. तर वाक्य काय आहे, व्हॉट अ पीस ऑफ वर्क इज मॅन या प्रकारे आहे. तर एक्सक्लामेटरी मध्ये दिलेलं आहे, त्याला काय करायचं आहे, असर्टिव्ह मध्ये करायचं आहे. तर एक्सक्लामेटरी म्हणजे काय, तर उद्गार वाचक जे काय असतात त्याला म्हणतात, आणि असर्टिव्ह म्हणजे की विधानार्थीमध्ये. तर जे उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थीमध्ये रूपांतर करताना भावना दर्शवणारे शब्द जसं की या ठिकाणी व्हॉट अ या ठिकाणी काढून आपण त्याला रिमार्केबल म्हणजे की अद्भुत असं साधारण योग्य विशेषण वापरलं जातं. जसं की या ठिकाणचं वाक्य कोणतं होणार असेल, मग ते आहे ऑप्शन नंबर बी, मॅन इज अ रिमार्केबल पीस ऑफ वर्क या प्रकारे हे जे आहे हे होणारं असेल का यामध्ये, जे की असर्टिव्ह मध्ये होणारं असेल. तर या ठिकाणी ए सी डी हे का होणार नाहीत, मग कारण का यामध्ये इम्पॉर्टंट, गुड, बेटर हे जे आहे थोडक्यामध्ये व्हॉट अ ची योग्य भावना दर्शवत नाहीत, म्हणून जे आहे या ठिकाणी ते होणार नाहीत. म्हणून ऑप्शन नंबर बी हे याचं योग्य ते उत्तर होणार असेल, पर्याय नंबर बी. तर असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात थोडक्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न 12वा असा आहे पुढे आपला, चेंज द फॉलोइंग सेंटेन्स टू कॉम्प्लेक्स 1. तर या ठिकाणी कॉम्प्लेक्स 1 सेंटेन्स आपल्याला चेंज करायचा आहे. तर याचं काय वाक्य आहे, अ डेड मॅन टेल्स नो टेल्स ते या ठिकाणचं आहे. तर याचं वाक्य या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी याचं काय होणार असेल, जे की कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की अ मॅन हू इज डेड टेल्स नो टेल्स या प्रकारे हे वाक्य होणार असेल. म्हणजे की सिंपल जे सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये म्हणजे की मिश्र वाक्यामध्ये रूपांतर करताना हू इज डेड हे जे आहे एक गौण वाक्य जे की सबऑर्डिनेट क्लॉज जे की वापरावे लागते, म्हणून पर्याय नंबर काय होणार असेल, जे की हे जे आहे याचं होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न 13वा, फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर ऑप्शन्स या ठिकाणी. तर वाक्य काय, द अर्थ डॅश राऊंड द सन अशा प्रकारचं हे वाक्य आहे. म्हणजेच काय, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सार्वत्रिक सत्य आहे. तर याचं जे उत्तर काय होणार असेल, जे की ऑप्शन नंबर सी, जे की रिव्हॉल्व्स हे जे आहे याचं होणार असेल. तर रिव्हॉल्व हे आहे एकदम याचं अचूक उत्तर, पर्याय नंबर सी. म्हणजेच काय, तर रिव्हॉल्व म्हणजेच की परिक्रमा करणे किंवा एखाद्या वस्तूभोवती फिरणे असा त्याचा थोडक्यामध्ये अर्थ होतो. म्हणजे सेंटेन्स कसा होणार असेल, द अर्थ रिव्हॉल्व राऊंड द सन अशा प्रकारचा हा अर्थ होणारा असेल, पर्याय नंबर सी योग्य उत्तर होणारा असेल. त्यानंतरचा 14वा प्रश्न, अ स्नेक इन द ग्रास मीन्स. तर स्नेक इन द ग्रास मीन्स याचा अर्थ काय होतो, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की अ सिक्रेट और हिडन एनिमी असा याचा अर्थ होतं. अ स्नेक इन द ग्रास म्हणजे की गवतातील साप या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो लपलेला किंवा गुप्त शत्रू असा होतो. म्हणजे की गवतातला साप हा दिसतो का, दिसत नाही, त्याचाच अर्थ हा थोडक्यामध्ये होतो. म्हणून पर्याय नंबर ए हा याचा जो आहे थोडक्यात योग्य तो उत्तर होणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 15वा असा आहे की काय म्हणतो, व्हॉट इज द अपोजिट वर्ड ऑफ ऑथेंटिक. तर ऑथेंटिकचा जो आहे अपोजिट वर्ड्स या ठिकाणी काय होणारा असेल, असा जे आहे
याचं आपल्याला विचारलेलं आहे. तर ऑथेंटिक्स म्हणजे काय, तर ऑथेंटिक्स म्हणजे एकदम खरा किंवा असल असा जे त्याच्यामध्ये होतो. तर मग याचं अपोजिट आपल्याला काय घ्यावं लागणार असेल, तर अपोजिट याचा जो होतो जो की स्प्युरियस असा जे आहे तो होतो, जे की ऑप्शन नंबर डी मध्ये आपल्याला पाहायला मिळणार असेल. स्प्युरियस म्हणजे काय, तर खोटा किंवा बनावट असा जे आहे थोडक्यामध्ये याचा अर्थ होतो. म्हणून याचा जो ऑथेंटिकचा स्प्युरियस हे जे आहे थोडक्यामध्ये अपोजिट होणारा असेल. तर बाकी फाईल ज्यामध्ये फॅक्च्युअल म्हणजे सत्य आहे, आर्टिफिकल्स म्हणजे थोडक्यामध्ये कृत्रिम आहे, आणि इमॅजिनर म्हणताना आपण जे काही इमॅजिन करतो थोडक्यामध्ये काल्पनिक असा त्याचा अर्थ होतो. म्हणून या ठिकाणी हे होणार नसेल. पर्याय नंबर डी हे याचं योग्य ते उत्तर होणार असेल. त्यानंतर 16वा प्रश्न आपला, नेपोटिझम मीन्स, तर नेपोटिझमचा अर्थ काय आहे, नेपोटिझम काय याला म्हणतात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की अ पॉलिसी ऑफ अ फेवरेटिझम असा त्याचा अर्थ होतो. तर पॉलिसी ऑफ फेवरेटिझम असा त्याचा अर्थ होतो. तर नेपोटिझम म्हणजे जे की घराणेशाही किंवा नातेवाईकांना किंवा मित्रांनाच पदाचा फायदा देणे, ज्याला पॉलिसी ऑफ अ फेवरेटिझम असून की पक्षपाताचे धोरण असे जे थोडक्यात म्हटलं जातं. मग ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो आपले प्रश्न तुम्हाला समजत असतील, आवडत असतील, तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्ही नक्की. आणि किंवा मित्रांनो तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर फटाफट मित्रांनो तुम्ही लाईक करून घ्या. त्यानंतर पुढील 17वा प्रश्न असा आहे, फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर ऑप्शन्स या ठिकाणी. आणि वाक्य काय आहे, वी डिसाइडेड टू डॅश टू द प्रोग्राम अशा प्रकारचं हे वाक्य आहे. तर काय येणार असेल या ठिकाणी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, जे की अड्रे हे जे आहे याचं होणारं असेल. जे की अधियर म्हणजेच काय, तर अधियर त्याचा अर्थ काय होतो, तर या ठिकाणी अधियर टू या जे की फ्रेझल वर्बचा अर्थ होतो पालन करणे किंवा निष्ठा ठेवणे असा होतो. वी डिसाइडेड टू अधियर टू द प्रोग्राम असा जे थोडक्यामध्ये हे वाक्य होणार असेल. म्हणून पर्याय नंबर सी याचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर 18वा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर ऑप्शन्स. पर त्या प्रकारचं वाक्य आहे, गॉड डॅश द अपोज्ड या ठिकाणी हे आहे, तर डॅशच्या जागी या ठिकाणी काय येणार असेल, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, ज्यालाच काय म्हणतात, जे की अवेंजर्स हे जे आहे या ठिकाणी होणार असेल. गॉड अवेंजर्स द अपोज्ड या ठिकाणी असं जे आहे याचं जे की योग्य ती रचना होणारी असेल. तर अवेंजर्स म्हणजे काय, अवेंजर्स म्हणजे बदला घेणे किंवा न्याय मिळवून देणे असा होतं. गॉड अवेंजर्स टू द अपोज्ड म्हणजेच काय, तर देव विरोधकांना न्याय मिळवून देतो असा त्याच्यामध्ये थोडक्याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 19वा प्रश्न, फिल इन द ब्लॅक विथ द प्रॉपर ऑप्शन्स. आणि या ठिकाणी द ओल्ड मॅन नीड्स शेल्टर डॅश मनी असा याचं वाक्य आहे. तर याचं काय होणार असेल उत्तर, जे की ऑप्शन नंबर बी, जे की बिसाइड्स म्हणजेच काय, तर बिसाइड्स म्हणजे की च्या व्यतिरिक्त किंवा च्याशिवाय असा त्याचा थोडक्यामध्ये अर्थ होतो. द ओल्ड मॅन नीड्स शेल्टर बिसाइड्स मनी या प्रकारे याचं थोडक्यामध्ये वाक्य होणार असेल. त्यानंतरचा आपला 20वा प्रश्न पुढील काय म्हणतो पहा, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग द सिम्पल पास्ट टेन्स. तर सिम्पल पास्ट टेन्स आपल्याला यूज करून या ठिकाणी प्रत्येक प्रश्न परत लिहायचा आहे. तर याचं उत्तर आहे, जे की पर्याय प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला, की एव्हरी मॉर्निंग सी लेस द चाइल्ड जेंटली ऑन द ग्रास अँड देअर लाईज डाऊन बिसाइड हर या प्रकारचं हे वाक्य आहे. तर याला आपल्याला काय करायचं आहे, जे की सिम्पल पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट. तर याचं उत्तर होणार असेल, जे की ऑप्शन नंबर बी, एव्हरी मॉर्निंग सी लेड द चाइल्ड जेंटली ऑन द ग्रास अँड दे ले डाऊन बिसाइड हर या प्रकारे हे वाक्य होणार असेल. यामध्ये सांगायचं झालं तुम्हाला थोडक्यात, तर सिम्पल पास्ट टेन्समध्ये साध्या भूतकाळामध्ये रूपांतर करताना जे काही या ठिकाणी ले आलेलं आहे, म्हणजेच की या ठिकाणी हे जे आलेलं आहे सी लेस, तर या ठिकाणी ले म्हणजेच काय, तर ठेवणे. याचं जे दुसरं फॉर्म आहे जे काय होतं, जे की लेड आणि लाईज असं जे थोडक्यामध्ये होतं, जे की या ठिकाणी V2चा फॉर्म आपण यूज केल्यानंतर. म्हणून पर्याय नंबर जे की बी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 21वा प्रश्न, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स इन द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर याचं आपल्याला सेंटेन्स काय आहे, हू स्वीप्स दीज रोड्स या प्रकारचं हे सेंटेन्स आहे. त्याचा पर्याय होणार असेल ऑप्शन नंबर डी, हू हॅज स्वीप्ड दीज रोड्स अशा प्रकारचा हा जो आहे थोडक्यात वाक्य बनणारा असेल. तर काय होईल याचं, जे की प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे की पूर्ण वर्तमान काळाची रचना हू प्लस हॅज हॅव प्लस V3च्या फॉर्मनं जे आहे थोडक्यामध्ये होती जाते. म्हणून सोबत एकवचनी क्रियापद हॅज आणि स्वीपचा V3 फॉर्म स्विफ्ट असा जे थोडक्यामध्ये योग्य आहे. म्हणून कोणतं होणार असेल, जे की पर्याय नंबर डी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 22वा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ आयदर द प्रेझेंट ऑर द विल ऑर शॉल फॉर्म. तर या ठिकाणी विल ऑर शॉल फॉर्मचा यूज करून आपल्याला हे करायचं आहे. तर सेंटेन्स काय, आय डॅश माय ओपिनियन ओनली व्हेन यू
डॅश युअर्स, या ठिकाणी गिव्ह ह्यापैकी कोणतं काय याचं येणारं असेल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, विल गिव्ह, हॅव गिव्हन या प्रकारे जे आहे ते होणारं असेल. तर कशामुळं की जेव्हा व्हेन सारख्या शब्दांनी अट दर्शवली जाते तेव्हा अट दर्शवणाऱ्या क्लॉजमध्ये प्रेझेंट टेन्स किंवा परफेक्ट टेन्स आणि मुख्य क्लॉजमध्ये फ्युचर टेन्स म्हणजे की विल किंवा शॉल या थोडक्यामध्ये वापरतात. म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर काय होणार असेल, जे की सी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 23वा प्रश्न, रिराइट द सेंटेन्स इन द फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स युजिंग द ॲडव्हर्टायझेबल गिवन इन द ब्रॅकेट्स या ठिकाणी आहे. तर ब्रॅकेटमध्ये काय म्हटलं आहे, वेन यू अराइव्ह आय विल बी पॅकिंग फ्रूट फॉर ॲटलिस्ट 2 hours या प्रकारे हा वाक्य आहे. तर याचं काय उत्तर होणार असेल, जे की पर्याय नंबर ए, जे की वेन यू अराइव्ह आय विल हॅव बीन पॅकिंग फ्रूट फॉर ॲटलिस्ट 2 hours या प्रकारे हे वाक्य होणार असेल. त्याचं स्पष्टीकरण सांगायचं झाल्यास की फ्युचर कंटिन्यू जे काही फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्समध्ये पूर्ण चालू वर्तमान काळ याची रचना आहे. पहिलं सुरुवातीला सब्जेक्ट आहे, पुन्हा मग विल शॉल आहे, त्यानंतर हॅव बीन आहे प्लस वीचं जे आहे ING फॉर्म सोबत या ठिकाणी येणार आहे. म्हणून जे आहे जे की व्हेन सोबत क्लॉजमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जो अराइव्ह या ठिकाणी वापरलेला असतो. म्हणून पर्याय नंबर काय होणार असेल, जे की ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 24वा प्रश्न असा आहे की चेंज द सेंटेन्स फ्रॉम ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस. यामध्ये आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमधून आपल्याला जे थोडक्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइसमध्ये थोडक्यात कन्वर्ट करायचं आहे. तर जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं की ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करता वेळेस काय करायचं असतं. तर ॲक्टिव्ह व्हॉइस ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करता वेळेस जे आहे प्रथमतः तुम्हाला यामध्ये जे काही बेसिकली आपल्याला नियम आहे तर त्या ठिकाणी पालन करायचं आहे. तर या ठिकाणी काय आहे, डझंट गॉड पनिश अस फॉर आवर सिन्स या ठिकाणचं हे वाक्य आहे. तर सिन्स या ठिकाणी तर याला आपला ॲक्टिव्ह व्हॉइसचे जे काही प्रश्नार्थक वाक्य आहे त्याला आपल्याला जे आहे करायचं आहे. तर ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. तर ॲक्टिव्ह व्हॉइसचे जे प्रश्नात्मक वाक्य जे की सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. तर पॅसिव्ह व्हॉइसची रचना कशी आहे, तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये या ठिकाणी एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस V3 म्हणजे की वर्बचा तिसरा फॉर्म आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागणारा असेल. मग वाक्य कसं बनणार असेल मग, जे की पर्याय नंबर सी म्हटलं म्हणजे की aren't we punished by God for as our sins या प्रकारे हे वाक्य बनणार असेल. या ठिकाणी सांगायचं झाल्यास तर या ठिकाणी एम इज आर हे जे आहे यापैकी जे आपल्याला योग्य ते घ्यायचं आहे आणि सब्जेक्ट त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि वर्बचा तिसरा फॉर्म या ठिकाणी आपल्याला मिळवायचा आहे. तर वी सोबत आपण आर आणि पनिशचं जो आहे थोडक्यामध्ये थर्ड फॉर्म काय होतं पनिशचं, जे की पनिश्ड हे या ठिकाणी येणार असेल, जे की यामुळे ऑप्शन नंबर सी हे याचं योग्य उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 5वा आपला काय म्हणतो पहा की चूज द करेक्ट स्पेलिंग. तर करेक्ट स्पेलिंग आपल्याला चूज करायची आहे कायची, ब्युरोक्रेसी. तर ब्युरोक्रेसीची आपल्याला करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी शोधायची आहे. तर ब्युरोक्रेसीची करेक्ट स्पेलिंग काय होते, तर याचा पर्याय आहे ऑप्शन नंबर सी, जे की या प्रकारे BUREACRCY. तर ब्युरोक्रेसी या प्रकारे जे आहे याचं थोडक्यामध्ये होणार असेल. तर ब्युरोक्रेसीस म्हणजे काय, तर ब्युरोक्रेसी म्हणजे की नोकरशाही असा त्याचा अर्थ होतो. पर्याय नंबर सी याचं योग्य उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 26वा प्रश्न असा आहे, चूज द वर्ड ऑर फ्रेज नियरेस्ट इन मिनिंग टू द की वर्ड. तर नियरेस्ट कीवर्डचं म्हटलेलं आहे. तर काय आपल्याला कीवर्ड्स या ठिकाणी दिलेलं आहे, जे की बेनेहोल्ट. तर बेनेहोल्ट जे काय आहे बेनेहोलेंट. तर बेनेहोलेंट हा या ठिकाणचा आपला शब्द आहे बेनेहोलेंट. तर याचा जो काही मिनिंगफुल आहे तो या ठिकाणी ओळखायचा आहे. तर काय होणार असेल, तर बेनेव्होलेंट म्हणजेच काय, तर दयाळू किंवा परोपकारी असा अर्थ होतो. म्हणजेच की काइंड अँड हेल्पफुल पर्सन या ठिकाणी त्याचा जो काही अर्थ या ठिकाणी होणारा असेल. याच्या जवळचा मिनिंगफुल वर्ड पर्याय नंबर बी हे याचं योग्य उत्तर होणार असेल. तर दुसरे पर्याय पाहिलं ज्यामध्ये फुल ऑफ हेटेड म्हणजे की तिरस्काराने भरलेला, जे की एक्स्ट्रावेगनेंट म्हणजे काय, एक्स्ट्रावेगनेंट म्हणजेच उधळपट्टी करणारा किंवा धिंगाणा करणारा असा त्याचा अर्थ होतो. परंतु याचा जो मिळता जुळता आहे ती की पर्याय नंबर ब मध्ये याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 27वा प्रश्न आपला, चूज द अल्टरनेटिव्ह विच इज द कूलेस्ट इन द मीनिंग टू द अंडरलाइन्ड वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. या ठिकाणी काय म्हटलंय, जे काय अंडरलाइन्ड केलेला आहे त्याचा मिनिंग आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. तर काय आहे वर्ड, सम पीपल आर फॉन्ड ऑफ लीडिंग अ सिक्वेन्स्ड लाईफ या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे की सिक्वेन्स्ड लाईफ या ठिकाणी सिक्वेन्सचा अर्थ होतो एकांतात किंवा वेगळे केलेला असा जे थोडक्यामध्ये याचा अर्थ होतो.
तर या ठिकाणी आपला म्हणलेलं आहे जे काही अंडरलाइनड केलेलं आहे त्याचा जवळचा मिनिंग असं सांगितलेला आहे. तर याचं काय होणार आहे जे की पर्याय नंबर बी जे की होणार असेल जे की सिक्लुडेड. तर सिक्लुडेड हे जे आहे ते याच्या जवळचं आहे म्हणजे की एकांतवासात असा जे आहे थोडक्यामध्ये याचा अर्थ होतो म्हणून पर्याय नंबर बी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 28वा प्रश्न आपला चूज द एक्सप्रेशन्स दॅट एक्सप्लेन्स द गिवन वर्ड करेक्टली. तर या ठिकाणी जे काही एक्सप्रेशन आहे जे की करेक्टली केलेलं या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. तर काय शब्द आपला एक्सपेरिमेंट जे काय एक्सप्लिसिट या ठिकाणचा हा शब्द आहे आपला एक्सप्लिसिट. तर एक्सप्लिसिट म्हणजेच काय तर एक्सप्लिसिट म्हणजे स्पष्ट अचूक किंवा असंदिग्ध असा त्याचा थोडक्यामध्ये अर्थ होतो. तर याचं पर्याय काय होणार असेल जे की ऑप्शन नंबर डी जे की स्टेटमेंट दॅट ॲब्सोल्युटली क्लिअर ज्यामध्ये स्पष्ट आहे अचूक माहिती आणि असंदिग्ध माहिती असं दिलेलं त्याला जे की एक्सप्लिसिट असं जे आहे ते म्हटलं जातं. काय म्हटलं जातं एक्सप्लिसिट. ऑप्शन नंबर डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 29वा प्रश्न पिक द करेक्ट चॉईस फ्रॉम द वन गिव्हन्स बिलो या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे. तर टू स्केप पनिशमेंट ही मस्ट अपोलाइज डॅश या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला जे आहे ही मस्ट अपोलाइज और ही विल बी पनिश्ड या ठिकाणचं जो आहे याचा मेळ जुळता दिसणारा असेल म्हणून ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. सांगायचं झालं म्हणजेच की त्याने माफी मागायलाच हवी नाहीतर त्याला शिक्षा होईल या ठिकाणी और नाहीतर हे जे आहे परिणाम दर्शवणारा योग्य जोड शब्द आहे म्हणून ऑप्शन नंबर ए याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. ही मस्ट अपोलाइज त्याने माफी मागायला हवी नाहीतर त्याला शिक्षा होईल अशा प्रकारचे वाक्य बनणार असेल म्हणून ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतर आपला 30वा प्रश्न ही सेड दॅट अकाउंट्स वुड बी क्लिअर्ड व्हेन ही केम बॅक दस इन ॲक्टिव्ह व्हॉइस एज. तर याला आपल्याला काय करायचं आहे तर ॲक्टिव्ह व्हॉइस हे जे आहे आपल्याला बनवायचं आहे. तर दिलेलं पॅसिव्ह व्हॉइस वाक्य आहे आपल्याला जे की इनडायरेक्ट स्पीचमध्ये आहे आणि याला आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जे आहे ते रूपांतर करायचं आहे. तर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करता वेळा या ठिकाणी जे अकाउंट्स वुड बी क्लिअर्ड ह्याचे रूपांतर आपल्याला कायामध्ये करावं लागणार असेल ही वुड क्लिअर द अकाउंट्स असे थोडक्यामध्ये करावं लागणार असेल. मग पर्याय नंबर आपला कितीमध्ये दिसतं जे की सी मध्ये दिसतं. ही सेड दॅट ही वुड क्लिअर द अकाउंट्स वेन ही केम बॅक या प्रकारचं जे आहे थोडक्यामध्ये याचं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये बनणार असेल. पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये या प्रकारे बनतं म्हणून पर्याय नंबर काय होणार असेल जे की सी हे याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. तर असे हे टॉप 30 क्वेश्चन होते जे की इंग्लिश ग्रॅमरच्या आपण बेसिक नियमानुसार व स्पष्टीकरणासोबत मित्रांनो आपण सोडवलेलं आहे. जर तुम्ही आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन केलात आणि जर रेग्युलरली तुम्ही आपली टेस्ट सिरीज सोडत राहिला तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही पाहता क्षणी मित्रांनो तुम्ही जे आहे ते सोडवू शकता. त्यामुळे लगेच डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या ॲपमध्ये तुम्ही क्लिक करा तिथून आपली टेस्ट सिरीजची परिपूर्ण बॅच जे मित्रांनो तुम्ही जॉईन करून घ्या. त्यानंतर पाहू आपण आपले आता पुढील काही आता अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. त्यानंतर पाहू मित्रांनो आपण आता मराठी व्याकरणामधले अचूक काही महत्त्वपूर्ण प्रश्न. प्रश्न क्रमांक 31 काय म्हणतो की खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता आहे. तर अनेक वचनी शब्द या ठिकाणी शोधायचा आहे. तर या ठिकाणी तर नदी वेली रोपटे आणि झाड तर यापैकी कोणता शब्द हा अनेक वचनी आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की वेली हे जो आहे शब्द अनेक वचनी आहे. तर वेली हा शब्द जे की वेल या स्त्रीलिंगी नामाचं थोडक्यामध्ये अनेक वचन आहे म्हणून पर्याय नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर इतर पर्याय का नाहीत ज्यामध्ये नदी असो किंवा रोपटे असो कारण का नदी जे की हा एक वचन आहे आणि अनेक वचन जो आहे थोडक्यामध्ये चुकी नद्या असं जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल. आणि रोपटे तर रोपटे हे एक वचन आहे आणि अनेक वचनाचं रोपटे असं जे आहे थोडक्यामध्ये होतं. तर रोपटे आणि हे रोपटे यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये खूप सारा फरक आहे म्हणून पर्याय नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा हा प्रश्न 32वा असा आहे आपला पुढील नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना डॅश असे म्हणतात. तर त्यांना काय म्हटलं जातं. नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्याला. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी जे की प्रत्यय असं जे आहे त्याला म्हटलं जातं. तर शब्दाच्या पुढे लागून त्याचे रूप बदलणाऱ्या अक्षरांना प्रत्यय म्हणजेच की आपण काय म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये सफिक्स असं जे आहे म्हणतो जे की त्याला म्हणतात. उदाहरणार्थ नामाला विभक्तीचा प्रत्यय लागतात या प्रकारे. तर ऑप्शन नंबर काय होणार असेल जे की ऑप्शन नंबर डी हे याचं उत्तर होणार असेल. आता कृदंत हे कायला म्हणतात तर कृदंत म्हणजे धातूला लागणारा प्रत्यय आहे. तर तद्विधित कायला म्हणतात तर तत्वधित म्हणतात जे की नाम विशेषण अवयवाला लागणारे प्रत्यय त्याला जे आहे ते म्हटलं जातं. ऑप्शन नंबर डी याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 33वा प्रश्न खालील पुल्लिंगाची नामाचे सामान्य रूप ओळखा. तर पुल्लिंगी
नामाचे सामान्य रूप या ठिकाणी ओळखायचं आहे. तर काय होणार असेल, जे की या ठिकाणचं जे की पर्याय नंबर ए, जे की मोत्याच्या. तर कसं का, तर मोती या नामाला प्रत्यय चा लावण्यापूर्वी त्याचे रूप मोत्या असं जे आहे ते होतो. या बदललेल्या रूपाला जे आहे काय म्हणतात, तर सामान्य रूप असं जे आहे ते म्हटलं जातं. म्हणून पर्याय नंबर 1 हे याचं होणार असेल. आता दुसरं जर आपण पाहिलं जे की मोक्तिक, तर मोती या शब्दाचा हा समानार्थी आहे आणि माती हे जे वेगळं नाम आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर ए हा याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 34वा प्रश्न, डॅश हे आत्मवाचक सर्वनाम नामाच्या किंवा सर्वनामाच्या सोबतीशिवाय सहसा वापरले जात नाही. तर काय आहे याचं उत्तर, तर ऑप्शन नंबर सी, जे की स्वतः. तर स्वतः जो आहे थोडक्यामध्ये जे की एक आत्मवाचक सर्वनाम आहे, म्हणजे की स्वतः आत्मवाचक सर्वनाम आहे. आपण हे शब्द कर्त्याबद्दल माहिती देतात आणि ते नेहमी नामाच्या किंवा सर्वनामाच्या सोबतीने येतात. म्हणून पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. आता मी काय, तर मी, तू हे जे आहे त्या ठिकाणी ते पुरुषवाचक सर्वनाम आहेत आणि कोण हा प्रश्नवाचक सर्वनाम आहे. म्हणून पर्याय नंबर काय होणार असेल, जे की सी हे याचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करून तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव केला तर हे तुम्हाला प्रश्न परीक्षेत 100% सांगतो जे की उपयोगी येणारे आहेत. कारण का असेच प्रश्न तुमच्या मराठी व्याकरणाच्या सिलेबसनुसार आपण त्या ठिकाणी कव्हर करून तुम्हाला दिलेले आहेत, जे की संपूर्ण काही तयारीसाठी तुम्हाला मदतगार ठरणारे असतील. त्यानंतर 35वा प्रश्न, क्रियाविशेषण ही अव्यय नाही हे विधान डॅश आहे. तर क्रियाविशेषण ही अव्यय नाहीत हे विधान काय आहे, तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की चूक आहे या ठिकाणी. तर मराठी व्याकरणात क्रियाविशेषण ही शब्दांची एक जात असून ती अवयवांमध्ये जे की ज्यात बदल होत नाही, जे की गणली जाते. तर अवयवामध्ये काय आहे, तर गणली जाते. म्हणून हे विधान काय आहे, तर विधान हे चूक म्हणजे की असत्य आहे. पर्याय नंबर ए हे याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 36वा प्रश्न, मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा या वाक्यातील राहा हे डॅश क्रियापद आहे. तर काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की आज्ञार्थी आहे, आज्ञार्थी क्रियापद आहे. तर कसं काय, कारण का राहा हे क्रियापद आज्ञा म्हणजेच काय, तर कमांड किंवा विनंती दर्शवते, म्हणून ते आज्ञार्थी क्रियापद आहे. म्हणून पर्याय नंबर बी हे याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. असे देखील काही सिंपल प्रश्न तुम्हाला येतात. त्यानंतर 37वा प्रश्न, सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल या वाक्यातील काळ ओळखा. तर या वाक्यातील काळ कोणता आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये बी, जे की रीती भविष्यकाळ. तर कसं का, काय कारण आहे, तर रीती भविष्यकाळ म्हणजे की भविष्यकाळात वारंवार किंवा सतत घडणारी क्रिया जे की घडत जाईल असं जे या ठिकाणी आलेलं आहे ना, जे की भविष्यामधलं दर्शवलं आहे. म्हणून जे आहे रीती भविष्यकाळ हा होणारा असेल, जे की ही एक रीती दर्शवते. म्हणून पर्याय नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. जर या ठिकाणी साधा आपण समजा साधा भविष्यकाळ घेतला तर क्रिया एकदाच घडेल असं जे आहे त्यामध्ये आपल्याला दर्शवणार लागणार असेल, आणि अपूर्ण भविष्यकाळ घेतला जे की क्रिया सुरू असेल असं जे आहे थोडक्यामध्ये वाक्य दाखवावं लागतं, परंतु घडत जाईल यामुळे जे आहे पर्याय नंबर बी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 38वा प्रश्न, परमेश्वर सर्वत्र असतो असा या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते. तर परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यातील क्रियाविशेषण कोणतं आहे ते ओळखायचं आहे. प्रश्न 38वा, तर क्रियाविशेषण यामधलं कोणतं आहे, तर ते आहे ऑप्शन नंबर बी. कारण का, क्रियाविशेषण अव्यय म्हणजे की क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द या ठिकाणी. जसं की या ठिकाणी असतो हा क्रियापद आहे आणि हे कुठे असतो, तर हे जे आहे सर्वत्र म्हणजेच की ठिकाण या ठिकाणी किंवा स्थळ हे जे आहे ते दर्शवते. म्हणून पर्याय नंबर बी याचं उत्तर होणार असेल. आता परमेश्वर काय आहे, तर परमेश्वर एक नाम आहे आणि असतो हे क्रियापद आहे आणि सर्वत्र हे क्रियाविशेषण आहे. म्हणून पर्याय नंबर ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 39वा प्रश्न, सूर्य ढगामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते आहे. तर सूर्य ढगामागे लपला, तर याचं उत्तर जे आहे ते पर्याय नंबर सी, जे की मागे. का, कशामुळं, तर शब्दयोगी अव्यय म्हणजे की नामाला जोडून येऊन त्यांचा संबंध वाक्यातील इतर शब्दाशी जोडणारा शब्द. जसं की या ठिकाणी नाम काय आहे, तर ढग आहे. तर ढग या सामान्य रूपाला मागे हा शब्द काय तर जोडून आलेला आहे. म्हणून जे आहे पर्याय नंबर सी याचं जे आहे म्हणजे की मागे हे जे आहे शब्दयोगी अव्यय या ठिकाणी बनणारा असेल. पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 40वा प्रश्न, त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख कामगिरी बजावली या वाक्यातील डॅश हे क्रियाविशेषण आहे. तर काय क्रियाविशेषण आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की कारण. तर कशामुळं, तर या ठिकाणी सांगायचं झालं तर क्रियाविशेषण विचारलं तर यामध्ये तथापि
कारण हे गौण बोधात्मक म्हणजे की उभयानव्वी अव्यय आहे जे की दोन वाक्यांना जोडतो, म्हणून या ठिकाणी जे आहे हे उत्तर याचं होणार असेल. त्यानंतर 41वा प्रश्न, वाह वाह काय सुंदर गाणे झाले, या वाक्यातील केवळ प्रयोगी अव्यय कोणते आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की वाह वाह. कारण का, मनातील जेव्हा आपण एखादी भावना व्यक्त करणारा शब्द त्या ठिकाणी दर्शवतो, जसं की हर्ष, आनंद या प्रकारे, ज्यामध्ये या ठिकाणी वाह वाह हे आपल्या मनातील एक दाखवणारी भावनाच आहे, त्यामुळे जे आहे हे केवळ प्रयोगी अव्यय होणारा असेल. पर्याय नंबर सी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 42वा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्यातील कोणता प्रयोग आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की भावे प्रयोग. कारण का, भावे प्रयोगमध्ये कर्ता आणि कर्म या दोघांच्या लिंग वचनानुसार क्रियापदात बदल होत नाही. म्हणून आता यामध्ये कर्ता कोणता आहे तर शिक्षकांनी, आणि कर्म काय आहे तर विद्यार्थ्यांना, या दोघांचा लिंग ज्या वचनानुसार बदलत नाही, म्हणून ज्या थोडक्यामध्ये ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतर आपला 43वा प्रश्न, की अनाचार, अन्याय, नाउमेद, अहिंसा हे 4 शब्द कोणत्या समासात येतात? तर हे 4ही शब्द कोणत्या समासात येतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की नत्र तत्पुरुष यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये येतात. तर नत्र तत्पुरुष समास म्हणजे ज्या समासाचे पहिले पद नकारार्थी असते, उदाहरणामध्ये जे की अनाचार, अन्याय, नाउमेद हे संपूर्ण जे या ठिकाणी आहेत, म्हणून जे ऑप्शन नंबर डी या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला 44वा प्रश्न, चिमणी, ढेकूण, बोका, झोप या शब्दांना डॅश असे म्हणतात, तर त्याला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, देशेज असं जे आहे ते म्हटलं जातं. तर देशेज शब्द म्हणजे मराठी भाषेत जे शब्द मूळचे कुठून आले हे समजत नाही आणि ते भारतातील मूळ रहिवाशांनी म्हणजेच की वापरले, जसं की आदिवासी जमात, तर हे जे आहे थोडक्यामध्ये वापरले, हे जे आहे त्याचं होणार असेल. म्हणून पर्याय नंबर डी या ठिकाणी हे जे आहे उत्तर होणार असेल, देशज. त्यानंतरचा आपला प्रश्न 45वा, कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप डॅश हे आहे. तर कवितेतील अक्षरे मोजण्याचं माप काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की गण. तर अक्षर जे काय गुणवृत्त आहे, जे की मध्ये अक्षर जे आहे मोजून त्याचे गण जे आहे ते पाडले जातात, म्हणून पर्याय नंबर बी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 46वा प्रश्न, हुतात्मा या शब्दाचा अर्थ डॅश असा आहे. तर हुतात्मा म्हणजे काय? तर हुतात्मा म्हणजे जे की देशाला प्राणार्पण केलेला, पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 47वा असा आहे, महाप्राण असणारे व्यंजन ओळखा. तर यापैकी महाप्राण असणारं व्यंजन कोणतं आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की थोडक्यामध्ये अ, जे की श हे जे आहे. तर ज्या व्यंजनाचा उच्चार करताना फुफ्सातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते त्याला काय म्हणतात? त्याला जे आहे महाप्राण असं जे आहे ते संबोधलं जातं, म्हणून पर्याय नंबर हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 48वा प्रश्न, कठोर असणारे व्यंजन ओळखा. तर यापैकी कठोर असणारं व्यंजन कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, म्हणजेच की सी आणि क हे. तर ज्या व्यंजनाचा उच्चार करताना तीव्रता, कठोरता जाणवते त्याला कठोर व्यंजन असं जे आहे ते म्हणतात. तर प्रत्येक वर्गातील पहिले क आणि दुसरे व्यंजन कठोर या ठिकाणी असतं, म्हणून पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. तर बाकी ज, ध आणि ब हे काय आहेत? तर हे मृद व्यंजने म्हणजे की सॉफ्ट कॉन्सनंट्स हे आहेत. पर्याय नंबर या ठिकाणी याचं काय होईल? जे की सी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 49वा प्रश्न, ल हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या वर्ण प्रकारात येते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की दंतवर्ण यामध्ये येते. का? कारण का ल या व्यंजनाचा उच्चार करताना जीभ दातांना स्पर्श करते, म्हणून जे आहे ते आहे दंत्य वर्ण आहे. त्यानंतर आपला 50वा प्रश्न, चंद्रोदय या शब्दाचा संधी प्रकार डॅश हा आहे. तर काय आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की अ, स्वर संधी. तर चंद्र याचा जर विग्रह केला आपण तर चंद्र अधिक उदय याला जे आहे दोन्ही मिळून काय म्हणतं? तर चंद्रोदय असं मिळतं. तर चंद्र आणि उदय हे दोन स्वर एकत्र येऊन, ज्यामध्ये चंद्रामधला अ आणि उदयमधला ओ हे दोन स्वर आहेत आणि एकत्र येऊन काय बनतात? ओ हा नवीन स्वर तयार होतो, जे की दोन स्वर एकत्र येतात, म्हणून तेव्हा त्याला काय म्हणतात? तर स्वर संधी असं जे आहे त्याला म्हटलं जातं, म्हणून पर्याय नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 51वा प्रश्न, यशोधन या शब्दांचा संधी प्रकार डॅश हा आहे. तर काय आहे याचा यशोधनचा संधी प्रकार?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अ, विसर्ग संधी असा जो आहे थोडक्यामध्ये आहे. तर याच्यामध्ये यश त्यानंतर अधिक धन असं या दोन्ही मिळून जे आहे या ठिकाणी यशोधन हा जो आहे बनतो. म्हणजेच काय, विसर्गाच्या मागे अ असून पुढे मृद व्यंजन आल्यास विसर्गाचा ओ होऊन तो काय होतो, जे की ओ हा होतो. म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी जे की पर्याय नंबर ए हा याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 52 प्रश्न, आमचे वडील म्हणजे जमगजनी आहेत या वाक्यात अधोरेखित शब्द कोणता आणि नामाचा प्रकार काय आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डी, जे की सामान्य नाम. तर येथे जगमदनी एक विशेष नाम हे की क्रोधी व्यक्तीचा गुणधर्म आहे, म्हणजे की रागवटपणा दर्शनासाठी वापरलेला आहे, म्हणून ते काय आहे, तर हे सामान्य नाम आहे. त्यानंतरचा 53वा प्रश्न, गुरुजीचे वागणे मोठे प्रेमळ असते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा नामचा प्रकार ओळखा. 53वा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की धातू साधित नाम हे जे आहे ते होणार असेल. तर वागणे हा शब्द वाग या धातूला म्हणजेच की क्रियापदाचं मूळ रूप आहे, तर धातूला ने प्रत्यय लावून तयार झाला आहे आणि तो वाक्यात नाम म्हणून ज्या थोडक्यात वापरला जातो, म्हणून पर्याय नंबर या ठिकाणी बी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 54वा प्रश्न, पुढील काव्यपंक्तीतील रस ओळखा असं म्हटलेलं आहे. तर काव्यपंक्ती कशी आहे, हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला या प्रकारची काव्यपंक्ती आहे. तर यामधला आपल्याला रस जो आहे तो ओळखायचा आहे. तर कोणता रस होणार असेल, तर राजहंस माझा निजला या आपल्याला पंक्तीतून जे आहे थोडक्यामध्ये प्रिय व्यक्तीचा वियोग किंवा मृत्यूमुळे आलेल्या दुःखाचे किंवा शोकाचे भाव व्यक्त होतात. त्यामुळे जर असा जो भाव व्यक्त होतो तेव्हा कोणता रस होतो, तर ते आहे करुण रस असा जो आहे तो होतो. म्हणून ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 55वा प्रश्न असा आहे, या स्थायी भावामुळे अंगावर रोमांस उभे राहणे, घाम फुटणे, कंठ दाटून येणे, रडू येणे हे जे परिणाम दिसतात त्यांना डॅश असे म्हणतात. तर त्यांना काय म्हटलं जातं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की डी, अनुभव जे आहे थोडक्यामध्ये म्हणतात. तर रस जे काही रस सिद्धांतानुसार मनात निर्माण झालेल्या स्थायी भावनामुळे शरीरावर जे बाह्य परिणाम दिसतात त्याला अनुभव असं जे थोडक्यामध्ये म्हणतात, म्हणून ऑप्शन नंबर डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यांचा 56वा प्रश्न, पुढील वाक्यातील अलंकार ओळखा. चंद्र काय असे किंवा पद्म या संशयाधारी वाणी मधुर एकोणी कळले मुकते असे, हे जे आहे याच्या थोडक्यामध्ये अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. तर कोणत्या अलंकाराचं आहे, तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर जे की सी, अपहुनुती अलंकार आहे. तर अपहुनुती अलंकार मध्ये उपमयाचा निषेध करून ते उपमान नाही असे दर्शवून ते उपमयच आहे असे ज्याचे स्पष्ट केले जाते तेव्हा अपहुनुती अलंकार होतो. तर या वाक्यामध्ये जर सांगायचं झालं तर उपमयाचा म्हणजेच की या ठिकाणी मुखचा निषेध म्हणजे की नाकार करून जे आहे ते उपमान आहे असं स्पष्ट या ठिकाणी केलेलं आहे. म्हणण्याचं उत्तर जे होणार असेल जे की ऑप्शन नंबर सी. त्यानंतरचा आपला 57वा प्रश्न पुढील काय म्हणतो पहा, की उपमय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णिलेले असते तिथे डॅश हा अलंकार असतो. तर कोणता अलंकार असतो, तिथे जे आहे उत्प्रेष अलंकार जो आहे असतो, म्हणून पर्याय नंबर सी हे याचं उत्तर होणार असेल. उत्प्रेष अलंकारमध्ये उपमय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना करून दिली जाते, म्हणजे ऑप्शन नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 58वा प्रश्न, सुरेशचे अक्षर मोत्याप्रमाणेच सुंदर आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अलंकारातील घटक कोणता, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की साम्यवाचक शब्द जे आहे ते होणारा असेल. तर मोत्याप्रमाणे यातील प्रमाणे हा जो आहे शब्द अक्षर म्हणजे की उपमय आणि मोती हा उपमान या दोन वस्तूमध्ये सारखेपणा किंवा सामान्यता दर्शवते, म्हणून ऑप्शन नंबर डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 59वा प्रश्न, मराठी असे आमची माये बोली जरी भिन्न धर्मानुने याय असो, पुरी बांधली बंधुता अंतरंगी हिच्या एक ताटात आम्ही बसू या कविता अर्थाचा जो प्रकार आहे तो ओळखायचा आहे. तर कोणता होणार असेल, तर याचं जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की मंदरमाला हा होणारा असेल. कारण का, मंदरमाला हे अक्षर गणव्रत आहे. याचे जे लक्षण आहे जे की प्रत्येक चरणामध्ये 22 अक्षरे आणि गण जे की त त त त त त त त आणि ग असे जे थोडक्यामध्ये असतात, म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी ए हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 60वा आणि शेवटचा प्रश्न, नव्या मुनीतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी
पाहे. तर या कवितेत मात्रा व्रताचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचा आहे. तर हा क्वेश्चन तुमच्यासाठी क्वेश्चन फॉर यू मधला क्वेश्चन आहे. तर याचं जे काय पर्यायी उत्तर होणार असेल ते तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करून सांगायचं आहे. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. अन्यथा मी पुढील व्हिडिओमध्ये याचं उत्तर जे आहे देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेन मित्रांनो. तर असे होते आपले टॉप 60 क्वेश्चन्स जे काही मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामरमध्ये पाहिलेले. या संदर्भात काय डाऊट शंका असल्यास तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनही आपली टीईटी एक्झामसाठी स्पेशली असलेली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन केली नाही त्यांनी जे आहे लगेचच्या लगेच आपला ॲप डाउनलोड करून घेऊन संपूर्ण काय आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करून घ्या आणि उत्तम होत चांगल्या तयारीला मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी लागा. काही शंका किंवा डाऊट असेल तर मित्रांनो ॲपमध्ये देखील विचारू शकता किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स देखील कमेंट करून तुम्ही विचारू शकता. आणि जर तुम्हाला एखादा सब्जेक्ट खूप अवघड जात असेल आणि त्यावरून तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. आपण त्यावर जे आहे लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन माहिती नवीन अपडेट सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.